हे काय तू? म्हणजे म्हणजे तू आता सकाळीच गेली होतीस ना घरी, तुला आराम वगैरे करायचाच नाहीये का? झाला माझा आराम. आणि कधी कधी आरामापेक्षा समाधान जास्त महत्वाचं असतं, जे मला इथे हॉस्पिटलमध्ये मिळतं. हो, पण तू रात्रभर इथेच होतीस. ती इमर्जन्सी ताईसाठी होती, पण इथे हॉस्पिटलमध्ये इतर पेशंट्स आहेत ना, त्यांचं काय? त्यावर मी काय बोलणार? काही नको बोलू. मला सांग, बाळ कसं आहे? निर्मला त्याने नर्स ठेवले बाळासाठी. असू दे नर्स, तरी मी बघून येत. मला बोलावलं आत्या? हो, बस. काय झालं? काही नाही, कौतुक करायचं होतं तुझं आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढवायची. मला माहित आहे, मोनिकाच्या डिलिव्हरीच्या आधीपासूनच तुझी खूप धावपळ होत होती. मला असं वाटलं होतं की डिलिव्हरी नंतर ते संपे, ती धावपळ कमी होईल, पण तसं काही झालं नाही. इनफॅक्ट तिच्या या वागण्यामुळे पुन्हा परिस्थिती जैसे थेच झालेली आहे. आत्या, मी समजावेन तिला. हीच तुझी नवी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज ती निघाली होती हॉस्पिटलमधून. सारिकाने थांबवायचा प्रयत्न केला, पण ती नाही थांबली. गडबड गोंधळ, आरडाओरड, सगळं सगळं झालं. आत्या, आय एम व्हेरी सॉरी. अरे मानस, तू का सॉरी म्हणतेस? वाय यू शुड बी सॉरी फॉर इट? नाही म्हणजे तुझी काहीही चूक नाहीये. ती तुझी बहीण आहे, यात तुझी चूक काहीच नाहीये. कारण मी फक्त तुझ्या कानावर घातलं. कारण काय असतं, हॉस्पिटलमध्ये आपल्या आजूबाजूला पेशंटचे नातेवाईक असतात आणि बऱ्याचदा ते सायलेंटली सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात. आत्या, मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. मी बोलेन तिच्याशी, डोंट वरी. Get well soon. From Salil Pandit. हे काय? सलील इथे येऊन गेला? हो, कशाला? खरं तर तो तुलाच भेटायला आला होता, पण मोनिकालाही भेटला. आणि ताई काय म्हणाली त्याला? मानसी, जाऊ दे ना. तो आला, त्याने गप्पा मारला आणि गेला. तो इट्स ओके. आय एम शुअर इतकंच घडलं नसणार. ताई नक्की त्याला असं काहीतरी बोलली असणार, त्याने त्याची होप्स वाढली असणार. का वागतेस ताई तू असं? मानसी, ती झोपली, झोपू दे तिला. आराम करू दे. मला वाटतं ती आराम करतीये. आता सुद्धा तिच्या डोक्यात असं काहीतरी चालू असणार जे आपल्या मनात सुद्धा नसेल. जाऊ दे ना, तिला जाग आल्यावर बोलू आपण तिच्याशी. ओके? कोर्ट केसचं काय झालं? तू केस मागे घेतलीस का नाही? काय म्हणालीस? ज्या केसमुळे माझी
माझी ही अवस्था झाली विक्रांत, ती केस तू मागे घेतलीस का नाही? मोनिका, मला आत्ता या विषयावर काहीच बोलायचं नाही. चर्चा नकोय मला. चर्चा मलाही करायची नाहीये विक्रांत. म्हणूनच मी हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारलाय तुला. तू कोर्ट केस मागे घेतलीस का नाही? कारण जर केस उभी राहिली तर आधी तू स्वतःच्या पायांवर नीट उभे राहा. ओके? आणि मग केस उभी राहील की नाही याचा विचार कर. म्हणजे तू सांगणार नाहीयेस तर? हे बघ मोनिका, मला त्याही पेक्षा खूप महत्वाची काम आहेत. मला त्या निरागस बाळाची काळजी घ्यायची, ज्याची काळजी घ्यायला तू नकार दिलायस. म्हणजे तुला माझी काळजीच नाहीये? ती ओघाने आलीच. ओघाने आली म्हणून माझी काळजी. ओके. उगीच शब्दाला शब्द लावून भांडणं वाढवू नकोस. ओके? तुला आरामाची आवश्यकता आहे, आराम कर. आराम तर मलाही करायची खूप इच्छा आहे विक्रांत, पण डोक्यातल्या काही गोष्टी मला शांत बसू देत नाहीये. ताई, का वागतेस तू असं? अगं, सगळ्यांना त्रास होतोय त्याचा. रिली ती रिॲक्शन आहे मानसी मला झालेल्या त्रासाची. तो त्रास तू स्वतः ओढवून घेतलायस आणि आता ह्यावर काहीही बोलू नकोस. आणि प्लीज ही हॉस्पिटलमधून बाहेर निघण्याची नाटकं बंद कर आणि आता शांतपणे झोप, आराम कर. चल मानसी. मानसी, काय झालं? चल ना. नको, मी थांबते. मानसी, तिला आराम करू दे. हे बघ, तू जर तिच्या समोर असलीस तर ती काही ना काही बोलेलच आणि शब्दाने शब्द वाढत जाऊन वाद होतील, ते नकोय आपल्याला. ओके? सध्या ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे विक्रांत. म्हणजे आता त्यांनी सांगितलंय जोपर्यंत ताई हॉस्पिटलमध्ये आहे, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे तुला परत आराम नाही तो नाहीच. एकदा का माणसाची सवय झाली ना विक्रांत, की तिच्या विचित्र वागण्याचा त्रास होत नाही. डोंट वरी. आता त्यांना माहितीये की मीच ताईला नीट सांभाळू शकेन. मला नाही त्रास होणार. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. इट्स ओके. हा, बोला मधु काका. काय? चांदीच्या दुर्वांची माळ? अगो बाई, मी हो हो विचारते. नाही, तुम्ही नका काळजी करू, मी विचारते आणि सांगते. हा, अहो तू मानसीला मोनिकाच्या दिमतीला बसवलंयस? हो, मुद्दामच. पण आपल्याकडे नर्स असून सुद्धा? हो, नर्स असून सुद्धा. नर्स देखरेख करते, शुश्रूषा करते, काळजीही घेते. म्हणूनच तर आपण तिला सिस्टर असंही म्हणतो ना, पण म्हणून काही ती बहीण होत नाही.
शेवटी बहीण ही बहीणच असते. विक्रांत, मोनिका कशी आहे यापेक्षा मोनिका कशी वागू शकते हे फक्त मानसीला जास्त माहीत आहे. म्हणजे तिचा राग, तिचा हट्ट, तिचा हळवेपणा, तिचा वेडेपणा हे मानसी इतकं इथल्या दुसऱ्या कुणालाही माहीत नाहीये. आणि मला कुणाला ते कळूही द्यायचं नाही. हो, पण या सगळ्याचा मानसीला किती त्रास होईल? विक्रांत, अरे काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना. आणि मला ह्या इथल्या स्टाफला आपल्याविषयी काही मतं बनवायला द्यायची नाहीयेत. नियम नियम असतात आणि पेशंटही याला अपवाद नसतात. पण दुर्दैवाने मोनिकाच्या ह्या असल्या वागण्यामुळे मला तिला बाहेरही काढता येणार नाहीये. आणि म्हणून मला मानसी तिच्यासोबत हवी. आणि हे दुसरी गोष्ट, मानसीला तिची सगळी औषधं माहित आहेत. देशपांड्यांच्या घरी गेल्यानंतर तीच तिच्या बरोबर असणार आहे ना. विक्रांत, तू नक्की तिला तिच्या घरी पाठवणार आहेस ना? माहित नाही. माहित नाही म्हणजे? म्हणजे मी त्या बाळाला कधी जवळ घेईन हे मला माहित नाही. ताई, तू वेड लागलाय का? वेड लागण्याचा काय संबंध आहे? मला काय हवं होतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर? तुमचाच हट्ट होता ना मला आई करायचा. केला. तुमचा हट्ट मी पूर्ण केला. आता नवीन हट्ट करायचा नाही. ताई, मला मुलाच्या रडण्याचा आवाजाने इरिटेट होतं. प्लीज. बाळ रडताना कोणाला आवडतं? म्हणून तर त्याला जवळ घ्यायचं असतं, शांत करायला. तुला जमतं त्याला शांत करायला? हो. ओ ग पिल्लू, नाही नाही ग रडायचं असं. नाही ग. मॅम, बाळ काही झालं तरी रडायचं थांबत नाही. तुला शांत करायला येतं ना, मग कर ना शांत. मॅम, पण निर्मला मॅमनी सांगितलं की बाळाला आईकडेच द्यायचं. तुम्ही का हट्ट करताय सगळे? मला कळत नाहीये. मोनिका, हा हट्ट आमचा नाहीये. हा हट्ट त्या निरागस मुलीचा आहे. पण तुझं काय बिघडणार आहे मोनिका, तिला जर जवळ घेतलंस तर? आधीच मला नाही बरं वाटत आहे विक्रांत. तर तू मला तिला सांभाळायला सांगतोय. आता मी जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा अडवलत ना मला. मग आता बाळाला सांभाळण्यासाठी मी उठले तर ते चालतं तुम्हाला? हे कुठल्या गोष्टीवर हुज्जत घालतीस तू? तुम्हाला का कळत नाहीये? इच्छा आणि गरज यात इच्छा मोठी असू शकते ना. मोनिका, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज, आय एम टेलिंग यू ऑल, प्लीज अंडरस्टँड मी. मला त्रास होतो बाळाच्या रडण्याचा. मला त्रास होतो. झाले का दे? काय झालं? ओ नाही जायचं. काय झालं त्याला? सारिका, बाळाला इथेच राहू दे. मानसी, हे बघ, तुला जर त्या बाळाबरोबर राहायचं असेल ना तर तू बाळाला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये जा. पण प्लीज त्याला इकडून घेऊन जा. मला बाळ इथे नकोय. प्लीज.
अहो बोला काय पाहिजे. अरे तू आहे, तुझं तर काय सगळंच आहे. बोला काय काम आहे. नाही, काम म्हणजे तुम्हाला एक चांदीचा हार द्यायचा होता. मला हा, तुम्हाला म्हणजे मधू काकांना. तू का हार. हो म्हणजे काय झालंय, मधू काकांनी ना देवीला नवस बोललंय की मोनिका आणि बाळ सुखरूप असतील ते देवीला चांदीचा हार चढवेल. बर मग मी काय करू. म्हणजे मी विचारायला आले हो, तुमची परवानगी घ्यायला आली की मी असं करू का. याला परवानगी घेणं नाही म्हणत, याला सांगणं म्हणतात. मला माहिती हो की तुम्हाला हे सगळं पटत नाहीये, हा सगळा वेडेपणा वाटतोय, पण द्या ना परवानगी. नाही तो हार आहे ना तो तुमच्या लॉकरमध्ये द्या ना परवानगी. कमाल आहे. हो का नाही विचार आलेला म्हणतेस आणि द्या ना द्या ना द्या ना म्हणून आग्रही धरते. कमाल आहे तुझ्या हलका, कमाल. अहो तुमच्या लक्षात कसं येत नाही, आपल्या घराकडून देवीच्या अंगावर चांदीचा हार चढणार म्हणजे केवढा मोठा मान. द्या ना हो परवानगी. ठीक आहे, कळवते मधू काकांना. द्या. झालं समाधान. म्हणजे आहे ना हो परवानगी. आहे बाबा आहे. चल मग लगेच गावचं बुकिंग करा आणि मधू काकांना जाऊन तो हार द्या. हं? मी हो. हाय. हाय. बुके छान आहे. हो थँक्यू सो मच. मला वाटलं आता परत राग बी घेतोय की काय तुला. कशाला. हॉस्पिटलमध्येही न सांगता आलो म्हणून. नाही आला राग. आला असता तर या फोनची सुरुवात वेगळ्या सुरांनी झाली असती. थँक गॉड. पण खरं तर मी तुलाच भेटायला आलो होतो. बुकेने हेल्प केली माझी. पण बरं झालं मी मोनिकाला सुद्धा भेटलो. तिला भेटून अजून काही गोष्टी कळाल्या. आज तुझ्याकडून तुझा स्वतःहून फोन आला. बरं वाटलं मला. आणि हो तिच्याशी बोलून मला अजून एक गोष्ट कळाली. तिला लवकर बरं वाटणार आहे. ती लवकरच घरी परत येईल. तसं झालं तर चांगलंच होईल. मानसी तुला जर काही सांगावं असं वाटलं, बोलावं असं वाटलं किंवा अगदी गप्पा जरी माराव्याशा वाटलं तर प्लीज मी अगदी एका कॉलच्या अंतरावर आहे. मला कधीही फोन कर. शुअर. मी वाट पाहतो. ठेवू. हो चालेल. बाय अँड टेक केअर. बाय. बाय. बोला. सॉरी मी सकाळी व्यवस्थित नाही बोलू शकलो तुमच्याशी. नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आपलं डिसिजन फायनल आहे ना. तोच प्लॅन काहीसा बदललाय तेच तुम्हाला सांगायचं होतं. मला याचीच भीती होती. नाही अजूनही माझं म्हणणं तेच आहे की मोनिका तिच्याच घरी जाणार आणि मीच तिला घरी पाठवणार. मग चेंज कुठला आहे. मी आत्ता तिला घरी नाही पाठवू शकत. ॲज एक्सपेक्टेड. हो कारण बाळ आणि मोनिका दोघांचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यात मोनिकाला बाळाची काळजी घेण्यात काहीच इंटरेस्ट नाही. सो बाळाची काळजी ही मलाच घ्यावी लागणार आहे. आणि त्यामुळे पुढचे काही दिवस आता या केसबद्दल मी विचारही नाही करू शकत. मग आता पुढे काय करायचं. मला तेच कळत नाही आणि तुम्हाला तेच विचारायचं होतं की आता काय करता येईल. हे बघा, जर वैद्यकीय कारण असेल तर आपण काउन्सिलर बरोबरची मीटिंग 1-1.5 महिना पुढे ठेवू शकतो. इतकंच करू शकतो. ठीक आहे. काही काळजी करू नका.
अगदी काहीही झालं तरी आपल्याला ही केस जिंकायची आहे. काहीही झालं तरी. तेव्हा कुठल्याही इमोशनल ट्रॅपमध्ये अडकू नका.